नमस्कार. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या आपल्या उपक्रमाच्या आजच्या 111व्या पुष्पात मी अपर्णा बेडेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष सविनय स्वागत करते. आजचे वक्ते प्रसिद्ध लेखक नाटककार श्री अभिराम बडगमकर इथे उपस्थित आहेत. आपण एकदा टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. समोर जी काही मंडळी आहेत त्यातली काही जण ही पहिल्या कार्यक्रमापासून ते आजच्या 111व्यापर्यंत असणारे काळे काका आहेत, काकू आहेत, मागेही काही जण, आणि जी नवीन आहेत त्यांच्यासाठी की अगदी मनाच्या श्लोकांपासून ते युद्धनीतीपर्यंत आणि भारतीय संगीतापासून ते महाराजांच्या इतिहासापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांची चर्चा आजवर या व्यासपीठावर झाली. आणि आपल्यासारखे जाणकार श्रोतृवर्ग इथे उपस्थित राहिला, त्यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूप छान रंगत गेला. आज त्याच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत, गिरगावकरांच्या मनात आहेत. मी आत्ताच म्हणत होते की जाणकार श्रोतृवर्गाची इथे एक येण्याची, चांगलं ऐकण्याची सवय, चांगलं आपल्याकडे हुशार माणसाला बहुश्रुत म्हणतात की जो सर्वात चांगलं ऐकू शकतो, जो चांगला ऐकतो तो खरा हुशार, असा बहुश्रुत असा श्रोतृवर्ग आम्हाला लाभला. त्यामुळे आजच्या ह्या 111व्या वाक्पुष्पात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. खूप छान आकडा लाभला नाही का आजच्या व्याख्यानाला, कारण राम कितीही सांगितला तरी वरती एक सीतेचा उरतो, कृष्ण कितीही सांगितला तरी एक राधेचा उरतो, किंवा भवम भवानी सहितम नमामी असं ज्या आचार्यांनी म्हटलं, शिव कितीही सांगितला तरी जो भवानी सहित आहे अशा शिवाला मी नमस्कार करतो. त्यामुळे तिचं जे रूप आहे, जे सीतेचं रूप आहे, जे राधेचं आहे, जे भवानीचं आहे, जे शक्ती रूप आहे तिचं, ते सांगितल्याशिवाय त्यामुळे ब्रह्माचं रूप सुद्धा अपूर्ण राहतं, अधुरं राहतं, असं कुठेतरी आपल्या शास्त्रकारांनी म्हणून ठेवलं. त्यामुळे रामकथा आपण सगळ्यांनी अगदी आजीच्या गोष्टीपासून ते आत्तापर्यंतच्या काळात आपण अनेक अंगाने तिचा विचार केला, करू आणि करत राहू याच्या पुढे सुद्धा. पण त्यातलंच वेगवेगळे जे आयाम आहेत ते राम सीतेचे, त्याच्यातला सीतेचा आयाम कळल्याशिवाय रामकथा कधी कळणार नाही. त्यामुळे आज सीता शक्ती हा विषय आपल्यासमोर मांडणार आहेत श्री अभिराम बडगमकर. मी विनंती करते अभिरामजींना की त्यांनी व्यासपीठावर यावं. आजच्या मराठी श्रोत्यांना, वाचकांना त्यांचं नाव अतिशय सुपरिचित असं नाव आहे, पण तरीही सभेच्या नियमाप्रमाणे मी त्यांचा परिचय करून देते. आजचे आघाडीचे लेखक, आघाडीचे नाट्यकर्मी, कादंबरीकार, कलावंत, दिग्दर्शक असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे. खरंच आपलं सगळ्यांचं हे भाग्य आहे. कोल्हापुरात 12वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलंय. बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार अशा 30पेक्षा अधिक चित्रपटांचं लेखन त्यांच्याकडनं झालंय. खरंच सिद्धहस्त अशी लेखणी त्यांची आहे. चाणक्य, सैलाब, थोडा है थोडे की जरूरत है या मालिकांमध्ये किंवा पछाडलेल्या, देवकी आदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, वानप्रस्थ अशा 12 नाटकांचे ते लेखक आहेत. आणि त्यापैकी बहुतेक नाटकं ही पुढे हिंदी, गुजराती, कन्नड अशा इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा लिहिली गेली. हे खूप महत्त्वाचं. असा बालगंधर्व, ॲट द कॉस्ट आणि सगळ्यात गाजलेल्या आत्ता आपण जिच्याबद्दल ऐकणार आहोत ती सीता आणि इन्शाल्ला या कादंबऱ्यांचे ते सिद्धहस्त असे लेखक आहेत. देशापरदेशात अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी या संबंधी, लेखनाच्या संबंधी, नाटकांच्या संबंधी प्रशिक्षण आजवर दिलंय. आणि नाट्यदर्पण, झी गौरव, मटा सन्मान, गदिमा चैत्र पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय. राज्य शासनाचे नाट्य चित्रपट लेखनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पुबा भावे स्मृती पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल हा नाट्य परिषदेचा पुरस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रपती पुरस्काराने ते सन्मानित आहेत. खूप खूप स्वागत आहे अभिरामजी आपलं. मी विनंती करते बाबांना, श्री वसंतराव बेडेकर यांना की पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करू आणि मग पुढे कार्यक्रमाला सुरुवात करू.
एक सीता कादंबरी वाचल्यानंतर तर इतकी उत्सुकता आहे की प्रत्यक्ष लेखकाच्या वाणीतून ती सीता पुन्हा एकदा ऐकणं. कारण मी वनवासात जाणार असा निर्णय स्वतः घेणारी सीता कधीच तिचं जे काही रूप अबला म्हणून आपल्याकडे रंगवलं गेलं ती तशी कशी असेल. कारण स्वतःची स्वयंप्रज्ञ अशी बुद्धिमत्ता लाभलेली, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी सीता, किंवा हनुमंतासोबत परत जाणार नाही. एखादी जर का अबला असती, कधी एकदा मी ह्या वनवासातून सुटते आणि या रावणाच्या कराल दाढेतनं माझी मुक्तता होते असं जिला वाटत असेल, अशी जर का ती अबला असती तर तिने केव्हाच सांगितलं असतं की हनुमंताच्या खांद्यावर बसून मी परत जाईन. त्यामुळे ती अजिबात अशी अबला नव्हती, ती अजिबात अशी दुर्बल नव्हती. सुखात सुखम की धर्मात सुखम अशा चर्चा प्रत्यक्ष राज दरबारात करणारी अत्यंत बुद्धिमती अशी सीता अभिरामजींच्या कादंबरीतनं उलगडत जाते. मला तर एक प्रसंग त्यातला इतका महत्त्वाचा वाटला की जेव्हा तिचं स्वयंवर झालं, रामाने धनुष्याला प्रत्यंच्या जोडली आणि परशुराम अतिशय क्रोधायमान झाले आणि रामाला भेटायला आले की माझा धनुष्याचा भंग तू केलासच कसा. त्यावेळेला ती जेव्हा नमस्कार करते रामासोबत परशुरामांना, तेव्हा ती असंच सांगते की राम ह्याच्यात दोषी नाहीत, कारण हा धनुष्यभंग होऊनच माझं स्वयंवर व्हावं किंवा धनुष्याला प्रत्यंच्या लावून माझं स्वयंवर व्हावं हा पण मी सांगितलेला होता. त्याचं सगळं दायित्व ती स्वतःकडे घेते. आणि क्षत्रियाचं तर हे कर्तव्यच आहे की असं कुठलं जर का समोर प्रसंग उभा राहिला तर त्या प्रसंगाला तोंड देणं, एवढंच रामांनी ह्याच्यामध्ये केलं आणि धनुष्यभंग त्यांच्या हातनं झालाय. पण या सगळ्या प्रसंगाचं दायित्व मात्र माझ्याकडे आहे, त्यामुळे दोषच ह्याच्यातला काढायचा असेल तो सगळा माझ्याकडे येतो. किती खंबीर, किती दृढ निश्चयी असं तिचं व्यक्तिमत्व पानापानावर उलगडत राहतं सर. त्यामुळे वाचताना तर कादंबरी अतिशय सुखावून गेली होती. आता तुमच्या वाणीतनं ती ऐकताना आम्ही खूप उत्सुक आहोत. त्यामुळे आता अधिक वेळ न घेता मी विनंती करते अभिराम भडकमकर यांना की आपला विषय त्यांनी आमच्यासमोर मांडावा. धन्यवाद. धन्यवाद अपर्णाताई. आदरणीय व्यासपीठ आणि आपण या ठिकाणी जमलेले सगळे साहित्य रसिक, आणि हा 111वा कार्यक्रम आहे तो आपल्या उपस्थितीने यशस्वी करणारे आपण सगळे. 111वा कार्यक्रम म्हणत असताना लक्षात येतं की त्या पाठीमागे सातत्य किती आहे. आजच्या काळामध्ये घरातून माणसाला टेलिव्हिजनपासून बाहेर काढून अशा पद्धतीच्या कार्यक्रमापर्यंत आणणं, आणि तेही 111 वेळेला, हे फार काही सोपं नाही असं मला वाटतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आणि अशा आपल्यासारख्या श्रोतृवृंदासमोर काही मतं मांडायला मिळणं हा मी माझा सन्मान समजतो. सीता ही कादंबरी मला लिहावीशी का वाटली, किंवा खरं तर कुठलाही विषय लेखकाच्या मनामध्ये कसा येतो किंवा काय येतो. माझ्या बाबतीत तर मला नेहमी असं जाणवतं की एखादी कादंबरी, एखादा चित्रपट किंवा एखादं नाटक लिहून झाल्यानंतर एक कोरडेपणा येतो, एक रिकामपण येतं, मन रिकामं होतं आणि असं वाटतं की आता आपल्याकडे लिहिण्यासारखं किंवा म्हणण्यासारखं आता काही उरलेलं नाही. आणि तो रिकामपणाचा काळ बराच मोठा असतो, कधी तो खूप छोटाही असतो. माझी इन्शाअल्लाह ही कादंबरी मी लिहिली, लॉकडाऊनमध्येच ती प्रकाशित झाली आणि तिच्या लॉकडाऊनमध्येच तिची पहिली आवृत्ती संपत आली. आणि हे सगळं चालू असताना माझी भूमिका त्यातली लेखकाची संपलेली असल्यामुळे आणि आता प्रकाशकाची भूमिका सुरू झालेली असल्यामुळे मला एक रिकामपण आलं. या रिकामपणामध्ये नेमकं काय करायचं, सगळं बाहेर बंद होतं, अशा वेळेला आपण काय करायचं असा विचार चालू असताना कधीतरी आईने प्रसाद प्रकाशनाचे काही पुस्तकांचे खंड घेऊन ठेवले होते, ज्यामध्ये वेद होते, उपनिषद होतं, महाभारत होतं आणि रामायण होतं. उत्सुकता म्हणून त्यातली वेद उपनिषद आणि महाभारत वाचलं होतं.
त्याचा अभ्यास केला होता असं काही मी म्हणणार नाही, पण नजरेखालून घातलं होतं. पण रामायण कधी वाचावंसंच वाटलं नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, अरे रामायण तर काय आपल्याला माहीतच आहे, त्यात आता नवीन काय वाचायचं, असा एक विचार मनामध्ये होता. त्यामुळे रामायणाला कधी मी हात नव्हता लावला. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काय करायचं, तर म्हणून मी सहज रामायण वाचायला सुरुवात केली. रामायणाचे ते खंड वाचायला सुरुवात केली. आणि मला एक असं लक्षात आलं की आपल्या मनावरती रामायणाच्या बद्दलच्या अनेक वेगवेगळ्या कल्पना आहेत. अनेकांनी आपल्या नजरेतून रामायण पाहिलेलं आहे आणि ते आपल्याला सांगितलंय. त्याच्यामुळे आपल्या समोर रामायणाची एक प्रतिमा उभी राहिली आहे. आणि वाल्मिकी रामायणातनं जे रामायण आपल्याला दिसतं आहे ते त्याच्यापासून बऱ्यापैकी भिन्न आहे. विशेषतः मला असं लक्षात आलं की आपण मालिकांमधनं अनेक ठिकाणी जेव्हा आपण सीता वाचत गेलो किंवा सीता पाहत गेलो, तेव्हा त्याच्यातली असलेली सीता आणि वाल्मिकी रामायणाच्या पानापानामध्ये दडलेली सीता याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग मी अत्यंत गंभीरपणे ते वाचायला लागलो. ते वाचता वाचता अर्थातच वाल्मिकी रामायणाचं लेखनच अशा पद्धतीचं आहे की आपण त्याच्यात गुंतत जातो. मी त्याच्यामध्ये गुंतत गेलो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की रामायणामधले जे परिचित म्हणणारे जे काही भाग आहेत ते इथे आपल्याला दिसतच नाहीये. उदाहरणार्थ लक्ष्मण रेषा तिथे आपल्याला दिसतच नाही. सीतेनी चोळीसाठी हट्ट केला आणि म्हणून ते सगळं पुढचं रामायण घडलं, पण तो चोळीसाठी असलेला हट्टही तिथे मला दिसला नाही. आणि मग माझ्या असं लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी विलक्षण आहे. आता गमतीचा भाग असा की आपण इतिहासामधल्या एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा लिहायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्याकडे असलेली साधनं आपण डोळ्यासमोर ठेवतो. परंतु रामायणासारखी एखादी गोष्ट हजारो वर्षापूर्वी घडून गेलेली, तिच्याविषयी अनेकांनी इतक्या पद्धतीनं सांगितलेलं आणि लिहिलेलं असतं की त्यातलं नेमकं खरं काय आणि नेमकं खोटं काय हे करणं हा खूपच आव्हानात्मक मुद्दा असतो. आणि एका क्षणानंतर आपल्याला त्यातलं मूळ जे सत्य असतं ते सापडण्याचा जो काही एक मार्ग असतो तोही धूसर होत होत संपुष्टात आलेला असतो. आणि मग आपल्यावर तुकड्या तुकड्यांनी त्या संपूर्ण कलाकृतीचं काय मिळालेलं आहे त्याचे प्रभाव आपल्यावरती असतात आणि त्या प्रभावातनं आपण काहीतरी स्वतःचं एक निर्माण केलेलं असतं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्यावरती ज्या सीतेचा प्रभाव आहे ती अबला आहे, ती बिचारी फसवली गेलेली, नाडलेली आहे, तिच्यावरती अत्याचार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीची अबला स्त्री बिचारी, हे माझ्या मनावरती असलेले जे काही सगळे ठसे होते हे ठसे हळूहळू कुठेतरी पुसट व्हायला सुरुवात झाली. याचं कारण तिथे पाहिलेली सीता मला काहीतरी वेगळी आणि विलक्षण दिसायला लागली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत संवेदनशील असलेली मुलगी ती बुद्धिमती आहे, कारण गार्गींची शिष्य आहे. जनक राजांनी तिला वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे. बरं, इथेही मनावरचे जे काही ठसे ते प्रश्नांकित होतात की स्त्रिया जर घराच्या आत राहत असतील, त्यांना शिकण्याची अनुमती नसेल, त्यांना कसलेच अधिकार नसतील, तर कैकेयी युद्धावर गेली कशी? आणि नुसती युद्धावरच गेली नाही तर तिने अत्यंत सक्षम अशा पद्धतीने आपल्या पतीला त्याच्यामध्ये मदत कशी केली? मग लक्षात यायला लागले की काहीतरी बदलत गेलेलं आहे, काहीतरी वेगळं आपल्या मनावरती ठसलेलं आहे किंवा ठसवलं गेलं आहे. सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न माझ्या मनासमोर यायला लागला की सीता नेमकी कशी असेल? जी सीता जनकानं वेगळ्या पद्धतीने वाढवली, तिच्यातले गुण ओळखून वाढवली, ती सीता जी आपल्या आयुष्यातले प्रत्येक महत्वाचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेताना दिसली. म्हणजे खरं तर सीतेला वनवास नव्हता, सीतेने वनवासात जाण्याची आवश्यकता नव्हती. परंतु सीता असं ठरवते की मी वनवासात जाणार. किंबहुना त्या काळामधले मुत्सद्दी जे होते त्यांनी निश्चितच रामाला असं सांगितलं असणार की वचन दशरथाने दिलेलं आहे, त्याच्या पत्नीला दिलेलं आहे, तू त्याला बांधील नाही. पण मग सीता जेव्हा विचारते वचन काय दिलंय आणि मी अयोध्येचा राजा हा वचन देतोय असं म्हणणार, ती म्हणते की राजाने दिलेलं वचन आहे ते सगळ्याला, त्याला सगळेजण बांधील आहेत.
आता अशी मुत्सद्देगिरी नाही करायची. ती स्वतः रामाबरोबर जाते. त्यानंतर राम तिला आपल्या बरोबर ती घेऊन जातो. आणि जेव्हा वनवासामध्ये रामावरती एक उत्तरदायित्व टाकलं जातं की तिथल्या राक्षसांचा निपात करायचा आहे, राम निघतो, तेव्हा ती म्हणते की तू का जातोयस? राम म्हणतो मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा धर्म आहे, राजाचा धर्म आहे. ती म्हणते तू इथे राजा नाहीयेस, तू इथला राजा नाहीयेस, त्यामुळे हे तुला बंधनकारकच नाहीये. तो म्हणतो नाही, मी शब्द दिलाय. ते म्हणते मग तू जा. परंतु त्या ठिकाणी सीता राक्षसाचा निपात करण्यासाठी तू जाण्याची आवश्यकता नाही असं सांगून एका पद्धतीने त्या ठिकाणी ती त्याला अहिंसेबद्दल बोलते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याला दिसत जाणारी सीता ही आतापर्यंतची आपल्या मनावरती कोरली गेलेली जी सीता आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहे असं जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं. आता अपर्णाताईंनी जो प्रसंग या ठिकाणी उद्धृत केला तो महत्वाचा प्रसंग आहे. हनुमंत पोचला होता अशोक वाटिकेपर्यंत आणि तो म्हणाला की माते, मी तुला मुलासारखा आहे, त्यामुळे माझ्या स्पर्शाने तुझी विटंबना होणार नाही, तुझं पातिव्रत्य भंग होणार नाही, चल मी ओंझळीत घेतो आणि तुला घेऊन जातो. एक काही सेकंदात प्रश्न सुटला असता. परंतु सीता रामराज्याचा सुद्धा विचार करत होती. आपल्या राजाने आपल्या पत्नीला तिथे जाऊन पराक्रमाने सोडून आणणं वेगळं आणि अशा पद्धतीने निघून जाणं वेगळं. आणि ती सांगते माझ्याकडे 3च महिने आहेत, या 3 महिन्यामध्ये जर काही घडलं नाही तर मला देहत्यागाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ती तेवढा वेळही देते की तेवढ्या काळामध्ये हे झालं पाहिजे. आणि तो सीतेचा निर्णय आहे की मी जाणार नाही, मी नाही जाणार, रामानं इथे येऊन मला घेऊन गेलं पाहिजे. मग अशा वेळेला आपल्याला प्रश्न असा पडतो, एका वेळेला अहिंसेची भाषा बोलणारी सीता या ठिकाणी हिंसेचं समर्थन का करते? आणि हाच प्रश्न माझ्या कादंबरीमध्ये मंदोदरी सीतेला विचारते. आता गमतीचा भाग बघा, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची एक कथा जी हजारो वर्ष पूर्वी घडलेली आहे ती अशी तुकड्यांपर्यंत जेव्हा तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही त्यातनं जेव्हा कादंबरी करणार असता तेव्हा अनेकदा तुम्हाला पात्रांच्या मनामध्ये शिरणं आवश्यक असतं आणि त्या चौकटीमध्ये पात्रांना ठेवून काही पात्रांच्या वतीने निर्णय घ्यावे लागतात. कादंबरीकाराला इतिहास लेखन करायचं नसतं, त्याला त्यातून कादंबरी शोधायची असते. इतिहासकाराला काय घडलं ते सांगायचं असतं, कसं घडलं ते सांगायचं असतं. कादंबरीकाराला ते घडत असताना त्याच्यामध्ये संबंधित असलेल्या माणसांच्या मनात काय घडलं, त्यांच्या आपसी नातेसंबंधांमध्ये काय घडलं आणि आजूबाजूला काय घडलं हे सुद्धा सांगायचं असतं. आणि मग त्या ठिकाणी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या इतिहासाच्या आधारावरती तुम्हाला पात्र समजून घ्यावी लागतात आणि या समजून घेतलेल्या पात्रांच्या मधले संवाद तुम्हाला लिहावे लागतात. आणि म्हणून रामायणामध्ये सीता आणि मंदोदरीची भेट असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल हे आता कोणीच सांगू शकत नाही. पण मी ज्या वेळेला मंदोदरीकडे बघतो, मंदोदरी जी नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहिली, पतिव्रता म्हणून जरी ती रावणाच्या बरोबर असली तरी ती सीतेला सांगते पत्नी म्हणून मी रावणाबरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की यापुढे जगामध्ये कुणीही रावणाची पूजा करू नये, रावणाची पूजा करणारं कुणी या जगामध्ये जन्माला येऊ नये असं ती त्यावेळेला जेव्हा म्हणते तेव्हा मला असं वाटतं की ते कुठेतरी मला कळलेल्या मंदोदरीच्या मनातून आलेलं वाक्य असतं. मग मंदोदरी विचारते का गेली नाहीस तू, सगळं संपलं असतं, प्रश्न मिटला असता. तेव्हा सीता म्हणते की आता राम रावण युद्ध हे केवळ 2 राजांमधलं युद्ध राहिलेलं नाही आणि ते केवळ एका राजाच्या पत्नीसाठी असलेलं वैयक्तिक युद्ध राहिलेलं नाहीये, तर राम हा एक विचार आहे, रावण हा एक अविचार आहे आणि या दोघांमधलं हे युद्ध आहे ते निर्णायकच झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की राम हा विचार आहे आणि सीता हा रामराज्याचा कणा आहे. आणि मग त्या ठिकाणी ती सांगते की माते मला आशीर्वाद द्या आणि ती नमस्कार करते. आणि तेव्हा मंदोदरी परत जेव्हा आपल्या घरी जाते, परत हा कल्पनेने निर्माण केलेला प्रसंग आहे पण त्याच्यामध्ये मानसिकता दिसते. रावण आणि मंदोदरी एकाच मंचकावरती झोपलेले असतात, रावण पाठ करून निघून जातो आणि मंदोदरीच्या मनात येतं एक सीता आहे जिचा पती
हजारो मैलांचा प्रवास करून सेतू बांधून आपल्या पत्नीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्याची धडपड करतोय, ती तळमळ त्याच्यामध्ये आहे. आणि एक माझा पती आहे, माझ्याच मंचकावर माझ्या शेजारी पहुडला आहे, पण तिथपासून त्याला माझ्या हृदयापर्यंत पोहोचता येत नाही. ही परत एक मनोवृत्ती आहे. एक अविचारी पती आणि त्याची विचारी आणि सुजाण पत्नी या दोघांच्या अत्यंत विजोड अशा संसारामधनं उत्पन्न झालेली ही गोष्ट आहे. आणि म्हणून ही कादंबरी लिहित असताना मला या गोष्टीची जाणीव होती की माझ्याकडे ऐतिहासिक सत्य नावाचा प्रकार आता नाही, कारण खूप वर्ष निघून गेलेली आहे. नाही, आपल्याकडे तर पेशवाईबद्दल लिहिलेल्या नाटकांमध्ये सुद्धा नाटककारांनी असं म्हटलंय की हे अनैतिहासिक आहे. माझ्याकडे सत्य नाही. पेशवाई आणि याच्यातले कितीतरी संदर्भ आपल्याकडे उपलब्ध असताना कुठल्या तरी एका वाक्याचा संदर्भ घ्यायचा आणि त्याच्यावरती संपूर्णपणे काल्पनिक काहीतरी रचत जायचं, असं काहीशे वर्षापूर्वी घडलेल्या पेशवाईच्या काळामध्ये जर नाटककाराची जर अशी अडचण आणि त्याची जर अशी त्या ठिकाणी धावपळ झाली असेल, तर हजारो वर्षापूर्वीचं एक कथानक घेऊन जेव्हा मी त्याच्यावरती कथा रचत असेल तेव्हा माझी किती धावपळ झाली असेल हे लक्षात घ्या. बरं, गंमत अशी आहे की आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो, ज्या संस्कृतीचा आपण भाग आहोत, त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपला धर्म, आपले धर्मग्रंथ, आपले देव, आपल्या धारणा, आपल्या आस्था यांना प्रश्न विचारू शकतो. आपण त्याच्याबद्दल आपली असहमती व्यक्त करू शकतो. पूर्णपणे नास्तिक माणसाला सुद्धा चार्वाकासारखा माणूस माझा गुरु आहे, मी त्याला आदर्श मानतो असं म्हणायची मुभा आणि त्या चार्वाकाला सुद्धा महाऋषींच्या गुरूंच्या पातळीवर नेऊन ठेवणारी ही संस्कृती असल्यामुळे या ठिकाणी असहमती आणि मतभेदाला पूर्ण वाव आहे. म्हणूनच एकांनी मला असं विचारलं की 200 रामायण आहेत. म्हटलं अहो 200 रामायण आहेत, याचा न्यूनगंड काय बाळगता, याची टीका काय करता? याचा अर्थ असा की आपल्याकडे 200 जणांना त्यांच्या त्यांच्या नजरेने रामायणाकडे पाहण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आहे. एवढी मोठी लोकशाही जगात दुसरीकडे कुठेच नसेल. इतकी वैचारिक लोकशाही दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये आणि धर्मामध्ये आपल्याला दिसणार नाही, संस्कृतीत आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, ही मला दिसलेली सीता आहे. बरं, कुठलाही लेखक एखादी गोष्ट जेव्हा किंवा एखादा साहित्यकृती जेव्हा निर्माण करत असतो तेव्हा त्याला काही मनामध्ये प्रश्न पडलेले असतात. काही प्रश्न अत्यंत साधारण असतात, जे तुमच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक परिसरातनं तुम्हाला पडलेले असतात. आणि काही चिरंतन प्रश्न असतात की ज्यांचा शोध वर्षानुवर्ष नव्हे तर शतकानुशतक माणूस प्राणी घेत आलेला आहे. त्यातलाच एक प्रश्न मला सीतेच्या जन्मापासून दिसतो. सीतेला वाटलं नसेल का की हे कर्म आहे की प्रारब्ध आहे? जर कर्म माणसाचं प्रधान असेल आणि कर्मच माणसाचं प्रधान असेल, तर मग मी ज्या क्षणी मला भूमीमध्ये गाडून टाकण्यात आलं होतं त्यावेळेला असं माझं काय होतं की ज्याच्यामुळे ती मातीचा पडदा दूर झाला आणि मी श्वास घेऊ शकले आणि मला आयुष्य मिळालं. त्यामुळे कर्म आणि प्रारब्ध याच्याबद्दलचा कायम तिच्या मनामध्ये निश्चितच झगडा सुरू असणार. मी उर्मिला एका ठिकाणी तिला म्हणते सुद्धा, अगं तुझं काय प्रारब्ध आहे? तू खरं तर भूमीमध्ये सापडलीस, जनकानी तुला सांभाळलं, एका अर्थाने तू दुसऱ्याच्या घरात होतीस, तेव्हा तुझ्याकडे सगळं होतं, राजवाडा होता, राजपाट होता, सगळं होतं. ज्या क्षणी तुझा विवाह झाला आणि तू स्वतःच्या घरामध्ये गेलीस त्या क्षणी तुला वनवासात जायला. हे काय प्रारब्ध आहे तुझं? पण त्याचबरोबर कादंबरीकार म्हणून या कादंबरीत मला आणखी एक माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसला आणि तो म्हणजे महर्षी वाल्मिकी. त्यांनाही असं वाटलंच असेल ना की कालपर्यंत जोपर्यंत नारद मुनी आपल्या आयुष्यात आले नाही, आपलं कर्म काय होतं? आपलं कर्म अत्यंत वेगळं होतं, विचित्र होतं, समाजाच्या दृष्टीने अनैतिक होतं, गुन्हा होता. आणि एक नारद मुनी काय आयुष्यात आले, त्यांनी एक मंत्र काय दिला आणि आपलं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे माझ्या प्रारब्धामध्ये हे सुद्धा लिहिलं होतं का? या प्रश्नाचा शोध कदाचित वाल्मिकी सुद्धा घेत असतील.
माझ्या कादंबरीतले वाल्मिकी याचा शोध घ्यायला लागतात. नारद मुनी त्यांना सांगतात की तपश्चर्या कर. ते तपश्चर्येला बसतात. वर्षभराने नारद मुनी येतात आणि ते म्हणतात की माझं तपश्चर्येमध्ये लक्ष लागत नाही. ते म्हणतात तू तर अस्वस्थ असणारा माणूस दिसत नाही, मी काय करू? ते म्हणतात की माझ्या डोळ्यासमोर काही पात्र उभी राहतात, काही प्रसंग उभे राहतात आणि माझं संपूर्णपणे लक्ष ढळतं. ते म्हणे की नाही, तीच तुझी समाधी अवस्था आहे, तीच तुझी तपश्चर्या आहे, त्यातनंच काहीतरी निर्माण होणार आहे आणि त्यातून रामायण निर्माण होतं. म्हणजे या माणसाच्या मनामध्ये सुद्धा कर्म की प्रारब्ध याचा एक झगडा त्या ठिकाणी सुरू असताना आपल्याला दिसतो. आणि मग अशा पद्धतीने या चिरंतन प्रश्नाचा वेध एकाच वेळा लेखक म्हणून मी आणि त्यातली दोन महत्वाची पात्र वाल्मिकी आणि सीता आहेत असे आम्ही तिघजण घेताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. मग सगळ्यात महत्वाची बाब आहे की सीता अशा पद्धतीने जेव्हा स्वतःला वनवासामध्ये जायचं असं म्हणते, वनवासामध्ये जाते, परत एकदा मला असं वाटतं की ती अबला असू शकत नाही. ती केवळ चूलमूल आणि अशा पद्धतीचा विचार करणारी स्त्री असू शकत नाही. ती बुद्धिमती असू शकते, कारण ती आता अपर्णाताईंनी उल्लेख केला त्या प्रश्नावरती वनामध्ये चर्चा करते, धर्मात सुखम की सुखात सुखम. सुखाची सगळी साधनं विकत घेतली, निर्माण केली, मिळाली की मनुष्य सुखी होतो, की धर्माचरण केल्यामुळे मनुष्य सुखी होतो? याचं उत्तर ती देते, धर्माचरणातून सुख मिळतं, सुखातून सुख उत्पन्न होत नाही, धर्माचरणातून होतं. आणि ती धर्म या गोष्टीची व्याख्या सांगायला सुरुवात करते. आणि मला असं वाटतं की 2026 सालचे तुम्ही आम्ही सुद्धा धर्माकडे ज्या पद्धतीने पाहणार नाही अशा पद्धतीने सीता आपल्याला त्या ठिकाणी पाहताना दिसते. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न असे येतात की मग हिला आपण बुद्धिमती का म्हणायचं नाही? का आपल्याला ही अबला म्हणून आपल्या डोळ्यासमोर आली? आणि मग हळूहळू अशा पद्धतीने सीतेच्या संदर्भातले प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले. आणि या प्रश्नांची उत्तर शोधत 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 जाताना मला अशा पद्धतीची कादंबरी त्या ठिकाणी लिहावीशी वाटली. सीतेनं एका पद्धतीने मला लिहित होते. त्याच्यानंतरचे सगळ्या याच्यामध्ये त्रिजटा नावाची तिची जी सखी आहे, ही सखी बरं गमतीचा भाग असा असतो, 200 रामायणं का निर्माण झाली असतील? मी आता म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या नजरेने ती कथा पाहिली, कारण आपल्या संस्कृतीमध्ये ती मुख आहे. आपल्याकडचं कुठलंच पुस्तक हे काळ्या दगडावरची रेष नसतं, एकही शब्द बदलायचा नाही असं होत नाही. आपण ते सतत सतत कालसुसंगत कसं राहील याचा विचार करतो. आणि मग माझ्या मधला 2024-25 साली मी 24 साली मी ते लिहिलं. मला माझ्या आजूबाजूचा जो सभोवताल दिसत होता तो कुठेतरी मला त्या कादंबरीमध्ये सुद्धा दिसू लागला, किंबहुना त्या नजरेने मी त्या कादंबरीकडे पाहायला लागलो. आणि मग काही साधे साधे प्रश्न पडतात, त्याची उत्तर तुम्ही कादंबरीकार म्हणून शोधायला लागता. एक साधा प्रसंग आहे, खारीचा प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये खार मदत करत असते. पाठीवरती ती माती हे करते आणि तिथे जाऊन अंग थरथरते, माती पडते. सगळेजण तिची गंमत बघत असतात. राम तिच्या जवळ जातो, तिला हातामध्ये घेतो, तिच्या पाठीवरती हात फिरवतो. आपण असं म्हणतो की तीच रामाची बोट आहे. हात फिरवतो आणि तो म्हणतो की वेडे, तुला कल्पना तरी आहे का की काय चाललंय? आम्ही कोण, काय चाललंय, कुठे चाललोय, काहीही कल्पना नाही. आणि तू आपली आम्हाला मदत करतेस, त्याच्यात सगळं मजा करतेस. आणि ते तिला चल खुळी असं म्हणून सोडून देतात. त्रिजटा जेव्हा सीतेला हा प्रसंग सांगते की सेतू बांधला जातोय आणि असं असं तिथे घडलंय, त्यावेळेला सीता विचारात पडते आणि ती म्हणते, माझ्या रामराज्याची कल्पना मला यातून स्पष्ट होते. ती असं म्हणते की आपला राजा काय करतो आहे याचं पूर्णतः वैचारिक शास्त्रशुद्ध विश्लेषण सामान्य जनतेला करता येईलच असं नाही. प्रत्येकाची ती कुवत नसते. तो विचारवंतांचा प्रांत असतो, तो अभ्यासकाचा प्रांत असतो, तो विश्लेषकांचा प्रांत असतो. त्यामुळे सामान्य माणूस आपला राजा काय करतो आहे याचं विश्लेषण करू शकेलच असं नाही. पण राजानं समाजामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण केली पाहिजे, सकारात्मक ऊर्जा त्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे की त्यांना फक्त एवढंच पुरतं की आपला राजा जे करतोय ना ते बरोबर करतोय, ते राज्यासाठी आहे, ते आमच्यासाठी आहे. ते काय आहे कसं आहे याचं वर्णन कदाचित आम्ही करू शकत नाही,
पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये आपल्या राजाबद्दलचा हा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि अशा पद्धतीची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ही सकारात्मक ऊर्जा त्या खारीला जाणवली आणि ती त्यात सहभागी झाली. ती म्हणते, रामराज्य जेव्हा निर्माण होईल तेव्हा माझ्या प्रजेला हे असं वाटलं पाहिजे, याचा प्रयत्न आम्ही करू. आणि मग एकूण तो सगळा रामायणाचा जो सगळा भाग आहे तो आपण पाहतोच. हे करत असताना पुढे पुढे जात असताना सीतेच्या बद्दल असे अनेक प्रश्न पडायला लागतात की खरोखरच ही सीता आतापर्यंत आम्हाला सांगितली गेली नाही किंवा आम्हाला एकाच पद्धतीची सीता सतत सतत सांगितली गेली आणि मग आम्ही तिच्याकडे त्या दृष्टीनेच पाहायला लागलो. पण मला असं वाटायला लागलं की सीता हा रामराज्याचा कणा आहे. रामायणामधली अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा ती आहे, कारण ती संपूर्णपणे आपली ऊर्जा, आपली बुद्धी या सगळ्यासह त्या सगळ्यांमध्ये सामील झालेली आहे. आणि म्हणून मंदोदरीच ती सुद्धा तितकी महत्वाची वाटते. इतकंच नव्हे तर शूर्पणखेसारखं पात्र सुद्धा रामायणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतं. गंमत बघा, आपल्याकडे अनेकदा अनेक गोष्टी सांगितल्या जात नाही किंवा त्याच्यावरती चर्चा होत नाही. एका व्हॉट्सअपवरती एका मुलीनं लिहिलं, लहान होती मुलगी, मला वाटतं 11वीतली वगैरे असेल, तिनं लिहिलं, मला रामासारखा नवरा नको, मला रावणासारखा भाऊ पाहिजे. कारण वनवासात असताना त्यांनी तिला स्पर्शही केला नाही. पण गमतीचा भाग असा आहे की रामायण असं सांगतं की शूर्पणखा जेव्हा त्याला सांगायला गेली रावणाला की हे बघ, मला असं विद्रूप करून टाकलेलं आहे, तेव्हा रावण तिला असं सांगतो की ठीक आहे, बघतो. आणि मग तिच्या असं लक्षात येतं की हा तिकडे जर जाणार असेल तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग सांगतो तिथे सीता नावाची एक सुंदर स्त्री आहे, आतापर्यंत तुझ्याकडे अशा पद्धतीची स्त्री कधीही आली नाही. आणि मग तो जेव्हा सीतेचं वर्णन करतो तेव्हा तो तिथे जायला सिद्ध होतो. अशा पद्धतीचा भाऊ आपल्याला हवा का, हा प्रश्न जेनझी या तरुण मुलीने करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तो सीतेला हात लावत नाही, कारण त्याला शाप मिळालेला आहे की अप्सरेचा विनयभंग केलेला असतो, कौमार्यभंग केलेला असतं, आणि त्यामुळे यापुढे अशा पद्धतीचं काही करायला गेलास तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील असा शाप असतो. तो शापाला घाबरलेला असतो. मग अशा पद्धतीचा भाऊ आपल्याला हवा आहे का, अशा पद्धतीचा विचार या तरुण मुलीच्या मनात येत नाही, कारण या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाही. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे असं नॅरेटिव्ह का बरं निर्माण झालं असेल. समाजामध्ये कोणीतरी अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह मांडत असेल, लोकांना अशा पद्धतीने रामायण सांगायचा प्रयत्न करत असेल, आणि हे ज्यामुळे आजपर्यंत आपल्यापर्यंत अत्यंत यशस्वीपणे आलेलं आहे. याचा अर्थ सांगणारी मंडळी सुद्धा तितकीच बुद्धिमान असली पाहिजे आणि तितकीच चतुर असली पाहिजे. आणि मग मला 2 पात्र रामायणामध्ये सापडली नाहीत, मी ती निर्माण केली. आणि या 2 पात्रांना अशा पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीच्या नॅरेटिव्हची निर्माण करणारी माणसं म्हणून ती मला दिसू लागली. छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती नावाचे 2 अत्यंत विद्वान इंटलेक्च्युअल्स रावणाच्या बरोबर असतात. आणि हे इंटलेक्च्युअल्स रावणाला अशा पद्धतीच्या गोष्टी सांगत असतात, कशा पद्धतीने राज्य केलं पाहिजे असं हे करून उपभोगाची एक संस्कृती ते त्याला सांगत असतात, तिथे रुजवत असतात. रामाची संस्कृती ही त्यागाची आहे असं म्हटल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं त्यागामध्ये काय अर्थ आहे, कशाला करायचा त्याग. याचं कारण असं, आपल्या एक असं लक्षात येईल की 19व्या आणि 20व्या शतकामध्ये विशेषतः एक अशा पद्धतीचं वारं वाहू लागलं आत्ममग्नतेचं, आणि व्यक्तीच्या आनंदासाठी, स्वतःसाठी, मी आणि माझं, इट्स माय लाईफ सारखं एक आपल्याकडे विचार मांडला जाऊ लागला. आणि या विचारातून लक्षात यायला लागलं की त्यागाला काय अर्थ आहे, त्यागातनं तुम्हाला काय मिळतं, आणि आम्हीच का त्याग करायचा. हा प्रश्न माझ्याही मनामध्ये येत राहिला. उर्मिलेने एक पद्धतीने त्याग केला, लक्ष्मणाने एका पद्धतीने त्याग केला, सीतेने केला, रामानेही केला. आणि मग घंटानंद नावाचा एक त्या ठिकाणी प्राचार्य आहे जो गुरुकुल चालवतो, तो छदनीपणे सीतेला म्हणतो की या त्यागाला काय अर्थ आहे.
या उर्मिलेने स्वतःचं आयुष्य, स्वतःचं तारुण्य संपूर्णपणे नष्ट केलं. या त्यागाला काय अर्थ आहे? सीता त्याला विचारते, जर असहमती हा जर पाया असेल आपल्या विचारांचा, की तुला जे पटतं ते तुला पटतं, मला जे पटतं ते मला पटतं, मग त्यागाला अर्थ नाही असं म्हणत असताना दुसऱ्यांच्या सुखाच्या व्याख्या करणारे आपण कोण? जर एखाद्याला उपभोगामध्ये सुख मिळत असेल आणि एखाद्याला दुसऱ्यासाठी काही करण्यामध्ये जर सुख मिळत असेल, तर उपभोगातलं सुख सर्वश्रेष्ठ आणि दुसऱ्यासाठी काही करण्यातलं सुख हे निकृष्ट दर्जाचं, हे तरी तुम्ही का सांगता? हे तरी तुम्ही का ठरवता? आणि ज्या वेळेला कालांतराने सीता वनवासामध्ये आहे, युद्ध सुरू आहे, आणि ज्या वेळेला त्या कुलगुरूंना कळतं की रावणाने एक असा भाग केलेला आहे की ज्या ठिकाणी त्याच्याशी ज्यांचं पटत नाही असे इंटेलेक्च्युअल्स, असे विद्वान, त्याला प्रश्न विचारणारे, यांना एका ठिकाणी नेऊन तुरुंगात डांबलं जातं, त्यांचा छळ केला जातो. दुसरी गोष्ट त्याच्या असं लक्षात आलं की लक्ष्मणाला बाण लागला, त्याच्यानंतर ती बुटी आणली गेली, या सगळ्या गोष्टी जेव्हा हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचत होतं, आणि मग असं लक्षात आलं की युद्धामध्ये एक अत्यंत महत्वाची जबाबदारी पार तोच माणूस पाडू शकतो जो 14 वर्ष झोपलेला नाही, आणि लक्ष्मण ती जबाबदारी पार पाडतो. आणि त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, 14 वर्ष भावासाठी न झोपलेला माणूस हा त्याचा त्याग, त्याला मी कुठली मोजपट्टी लावतो? मी माझ्या सुखाची लावतो, मी माझ्या आनंदाची लावतो. मग माझा आनंद हाच सर्वश्रेष्ठ आणि सार्वकालिक, युनिव्हर्सल असं जर आपण म्हणत असू, तर मग असहमतीमध्ये सुद्धा सहमती आहे असं आपल्या म्हणण्याला काय अर्थ होतो? आणि हळूहळू त्याचं मन बदलायला लागतं, आणि त्याच्या असं लक्षात येतं की रावणाच्या आजूबाजूला जेव्हा अशा पद्धतीचे छद्ममूर्ती आणि विकट कीर्ती सारखे इंटेलेक्च्युअल्स जेव्हा जमा होतात, आणि हे इंटेलेक्च्युअल साम्राज्य विस्तारच महत्वाचा असं जेव्हा सांगतात, आणि त्याच्यासाठी लंकेतल्या सामान्य माणसांना जे प्रश्न विचारतायत त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या तुरुंगामध्ये जेव्हा ढकलून देतात, तेव्हा हे कुठेतरी चुकतं आहे असं त्याला वाटायला लागतं. पण त्याला पाऊल मागे घेता येत नाही, कारण तो इतक्या पद्धतीच्या प्रलोभनातून आणि उपकाराच्या ओझ्याखाली अडकला आहे की ते पटत असताना सुद्धा तो त्याच्यापासून बाजूला येऊ शकत नाही. मी मुद्दा मांडतो आहे, जेव्हा तुम्ही ज्या काळामध्ये लिहित असतात त्या काळामधल्या अनेक गोष्टींचे ठसे तुमच्या चिंतन प्रक्रियेवरती कसे पडतात याचं एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे असं मला वाटतं. त्याच्यापासून तुम्ही लांब जाऊ शकत नाही. एकाच वेळेला तुम्हाला कंटेम्पररी म्हणजे समकालीन व्हावं लागतं, आणि एकाच वेळेला तुम्हाला सार्वकालिक आणि चिरंतन प्रश्नांचाही वेध घ्यावा लागतो. हा वेध जेव्हा तुम्ही घ्यायला लागता एक लेखक म्हणून, तेव्हा होणारी जी काही सगळी दगदग आहे, तारेवरची कसरत आहे, ती खूप महत्वाची असते, आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळत जातो. आणि मग अशा पद्धतीची पात्र जेव्हा तुमच्यासमोर जिवंत होऊन तुमच्याशी बोलायला लागतात, तेव्हा तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद लेखकाला मिळत जातो. मी नेहमी असं म्हणत असतो की लेखन प्रक्रियेमध्ये आनंद काय आहे, तर खरं तर काहीच नाही. एखादा कोरा कागद किंवा एखादा कॉम्प्युटरचा ब्लँक स्क्रीन तुमच्या समोर असतो, आणि ते तुम्ही लिहायला सुरुवात करता. तुमच्या मनामध्ये बरंच काही दिसत असतं, पण ते कागदावरती येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप अवघड असतो. म्हणजे एखाद्या गायकाला मनामध्ये तान दिसत असते, पण ती तान त्याच्या गळ्यातून जेव्हा त्याला काढावी लागते, तो प्रयास खूप महत्वाचा असतो आणि कठीण असतो. आणि ही तान जेव्हा त्याच्या गळ्यातून निघते तेव्हा त्याला सार्थक झाल्यासारखं वाटतं. लेखनाची पूर्ण प्रक्रिया हीच आहे. तुम्हाला तान दिसते आहे आणि तुम्ही ती तुमच्या गळ्यातनं काढायचा प्रयत्न करताय. म्हणजे तुम्हाला एक विश्व दिसतंय, एक जग दिसतंय, आणि ते तुम्ही तुमच्या शब्दांमधून उभं करायचा प्रयत्न करायला लागता. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की राम आणि रावण युद्ध ही भोगाच्या आणि त्यागाच्या संस्कृतीचा परस्पराशी असलेला झगडा आहे, आणि हा झगडा सीतेने बरोबर ओळखलेला आहे, आणि त्या पद्धतीने ते सगळे विचार ती त्या ठिकाणी मांडले आहे. अनेकदा आपल्या डोळ्यासमोर प्रश्न असे पडतात की मग हे सगळं बदलत का गेलं असेल? तर मला असं वाटतं
कारण मी 2024ला लिहित होतो, माझ्या आधी कुणीतरी लिहित होतो, काही 100 वर्ष, काही हजारो वर्ष रामायणावर लोक लिहित होते. कारण आपल्याकडे रामायण आणि महाभारत पोहोचलं ते मौखिक परंपरेत. एका पिढीने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं. त्यामुळे एक दुसऱ्याला जेव्हा सांगत होता तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला जे काही घडत होतं त्याला जोडून त्यांनी ते सगळं सांगितलं. आणि त्यामुळे आपल्यापर्यंत येत असताना या रामायणाच्या जवळजवळ 200 प्रती निर्माण झाल्या, 200 पद्धतीची रामायण निर्माण झाली. रामायण म्हटल्यानंतर, सीता म्हटल्यानंतर एक प्रश्न नेहमीच डोळ्यासमोर येतो आणि त्या प्रश्नापासून मी पळ काढलेला नाही. तो म्हणजे सीतेचा त्याग. सीतेचा त्याग योग्य होता का? सीतेचा त्याग का केला गेला? या प्रश्नाची मी 2 पद्धतीने नेहमीच उत्तर देतो. माझ्या कादंबरीतही मी ती 2 पद्धतीने उत्तर दिली. पहिला प्रश्न म्हणजे हे सगळं, पहिलं उत्तर म्हणजे हे सगळं प्रक्षिप्त आहे, त्याचा विचारच करायचं कारण नाही. ते नंतर कुणीतरी त्याच्यामध्ये घुसडलेलं आपल्याला दिसतं. याचं कारण कुठल्याही ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, ग्रंथ जिथे संपतो तिथे त्याची फलश्रुती लिहिलेली असते. फलश्रुतीनंतर ग्रंथ नसतो. आज शनिवार आहे, आपण मारुती स्तोत्र म्हणतो. पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. त्याच्यानंतर हे जेव्हा संपतं फलश्रुती, पुढे आपल्याला मारुती स्तोत्र नाही. फलश्रुती संपल्यानंतर अथर्व शीर्ष पुढे जात नाही. मग रामायणच पुढे का जातं? तर त्याचीही काही कारणं माझ्या डोळ्यासमोर. कदाचित हे सांगता सांगता लोकांना असं वाटलं असेल, जरी वाल्मिकी रामायणात दिलं असेल की हजारो वर्ष त्यांनी राज्य केलं आणि आजकालच्या वाल्मिकी रामायणामध्ये इथे हे संपतं, पण लोकांच्या मनामध्ये ते ठसलेलं आहे म्हणून आम्ही तेही देतो आहोत असं म्हणून उत्तरकांडही दिलेलं असतं. परंतु मला असं वाटतं हे लोकांना का टाकावं असं वाटलं, याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असेल की नंतरच्या काळामध्ये एक विचार असा खरंच पुढे आला असेल की कुठलीही साहित्य कृती जी आहे ती सुखांतिकेवरती जेव्हा संपते तेव्हा तिचा कस थोडासा कमी आहे असं मानलं जातं. ती शोकांतिकेवरती जेव्हा संपते तेव्हा शोकांतिका ग्रंथाला मोठं करते आणि रामायणामध्ये शोकांतिका नाही. आणि म्हणून मग रामायणाच्या प्रक्षिप्त भागामध्ये ती एक शोकांतिका केली असेल आणि त्या शोकांतिकेनंतर परत ते रामायण सांगायला सुरुवात केली असेल आणि त्यामुळे कदाचित आपल्याला पुढे एक शोकांतिका वाचायला मिळत असेल. दुसरं कारण असं असेल, जरी आपण असं म्हणतो की कैकेयीला शिक्षण मिळालं होतं तरी पुढल्या काळामध्ये काही कारणांमुळे स्त्रियांना खरोखरच शिक्षणापासून आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टीपासून वंचित व्हावं लागलं होतं. आणि मग स्त्रियांनी आपलं दुःख कुणामध्ये तरी पाहायला सुरुवात केली आणि त्यांना सीता अतिशय जवळची वाटली असते. आणि मग सीतेमध्ये दुःख पाहण्याचा एक प्रकार म्हणून कदाचित तिच्याही आयुष्यामध्ये नंतरच्या काळात लोकांनी दुःख लिहिली असतील आणि ती दुःख आपल्याकडे उत्तरकांड म्हणून आपल्या समोर आली असते. एक विदुषी आहेत, त्या मला असं म्हणाल्या, लोकरामायणामध्ये अनेक ओव्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की राम हलक्या कानाचा. मी म्हटलं मग नाही, म्हणजे असं म्हटलेलं आहे लोकरामायणात. मी म्हटलं तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? याचा अर्थ हा ग्रंथ लोकांच्या जनमानसामध्ये किती मुरलाय बघा. लोकांच्या जनमानसामध्ये हा ग्रंथ उतरलेला आहे, रोमारोमामध्ये भिनलेला आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण ग्रंथाकडे पाहून स्त्रिया सुद्धा आपलं दुःख व्यक्त करताना पुरुष जातीचं एक प्रतीक म्हणून रामाकडे पाहतात आणि आपली सगळी दुःख त्याच्या नावाने त्याच्यावरती त्याचं खापर फोडतात आणि आपलं दुःख हलकं करतात. आणि कादंबरीमध्ये जेव्हा वाल्मिकींना प्रश्न पडतो, नारद मुनींना ते असं म्हणतात की अरे हे काय आहे, हे मला काय पाहायला मिळतंय. त्यावेळेला नारद मुनी त्यांना असं सांगतात की ही तुझ्या ग्रंथाची श्रेष्ठता आहे. तुझ्यासारखा भाग्यवान लेखक दुसरा नाही, कारण ते एकतर लिहिल्यानंतर त्यातून तू बाजूला झालं पाहिजेस. एकदा तो लोकार्पण केल्यानंतर तो लोकांचा आहे, ते त्याच्याकडे कसं बघतील, त्याला कसं स्वीकारतील हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे,
तू आपल्या ग्रंथाच्या निमित्ताने लोकांना नैतिकतेची आणि चांगल्या वाईटाची एक मोजपट्टी दिली आहे. रामायणाच्या मोजपट्टीवरती लोक तुला पाहतायत, रामायणाच्या मोजपट्टीवरती लोक स्वतःचं आयुष्य बघतायत आणि रामायणातल्या पात्रांना समोर ठेवून ते आपल्या चांगल्या वाईटाच्या सगळ्या संकल्पना निर्माण करतायत किंवा बदलतायत. आणि त्यामुळे तुझा राम हा आता फक्त तुझा राहिलेला नाही, तर एखाद्या अत्यंत कष्टाळू आणि पीडित अशा पद्धतीच्या स्त्रीनं पुरुषाकडे जे पाहिलेलं आहे ती त्या रामाच्या नजरेत पाहते. स्त्रीच्या दुःखाचं जे काही तिला दर्शन घडतं किंवा जो अनुभव येतो, ज्यातून ती जाते, ज्या आगीतून ती जाते आहे, जळते आहे, ते ती सीतेमध्ये पाहते. आणि म्हणून 200 रामायण जी आहेत, या रामायणामध्ये मला असं वाटतं की याचं कारणच हे आहे की प्रत्येकाने आपापल्या नजरेने रामायणाकडे पाहिलं आणि पुढच्या पिढीकडे ते सुपूर्द केलं. पण मग अशा वेळेला मोठाच गोंधळ होऊन जाईल आणि झालाच. अहो, गमतीचा भाग सांगतो. उत्तरेकडे, बिहारकडे एक गोष्ट आहे की सीता, सगळं चांगलं चाललं होतं, ते सगळं रावण मारला गेला, सगळं झालं. कैकेयी एकदा आली आणि ती सीतेला म्हणाली, रावण कसा दिसत होता गं? ती म्हणाली, मला काय माहित, मी कुठे पाहिलं त्याला. नाही म्हणे, तू पाहिलं नाही असं नाही, काहीतरी तू पाहिलंच असशील ना. ते म्हणे, आपण स्त्रिया परपुरुषाकडे पाहत नाही, मी खाली पाहत, मग तुला अंगठा दिसला असेल की त्याचा? म्हणे, आता हो अंगठा दिसला, मग मला अंगठा काढून दाखव ना. त्यामुळे आता ही फार कटकट करायला लागली. बघा, हे लोकसाहित्यातलं आहे, ही गंमत लोकसाहित्यातली आहे. त्यामुळे ती फार कटकट करायला लागली. म्हणजे अक्षरशः आपल्या घरामध्ये असलेले बायका पुरुष आपल्याला लोकसाहित्यामध्ये या मोठ्या पात्रांच्या रूपामध्ये दिसतात. तर ही कटकट करायला लागली काही. आणि मग ही कटकट करत असताना ती म्हणे, ठीक आहे असं म्हणून तिने एक अंगठा काढून दिला. काही घरी केली आणि त्या अंगठ्यावरनं तिथे रावणाचं चित्र काढलं. ती रामाकडे गेली आणि म्हणाली, बघ तुझ्या बायकोच्या मनात अजूनही रावण आहे, हे बघ तिने चित्र काढलं. आणि रामाने तिला हाकलून दिलं. आता या लोककथेचं काय करायचं? ती नाकारायची का? तर नाही नाकारायची, ही नाकारायची नाही. मला असं वाटतं की त्या काळामधल्या लेखकांनी आपापल्या प्रतिभेचा, आपापल्या कल्पनेचा वापर करून रामायण सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे तपशील बदलणार. एका ठिकाणी गणपती विवाहित असतो, एका ठिकाणी अविवाहित असतो. तपशील बदलणार, कारण एवढा विशाल देश आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, हवामान इतकं सगळं वेगळं आहे. तिकडे हजारो मैलावरती कोणीतरी आहे, इकडे आपण आहोत. आपल्या दोघांच्या विचार प्रक्रियेमध्ये आणि आजूबाजूच्या निसर्गामध्ये, आजूबाजूच्या समाजामध्ये फरक असणार. ते त्यांच्या दृष्टीने पाहणार, आपण आपल्या दृष्टीने पाहणार. तपशील बदलणार. पण रामायणाचं सामर्थ्य हे आहे की त्यातली जी मूळ विचारधारा आहे, त्यागाची संस्कृती का भोगाची संस्कृती, हे कुठेही बदलत नाही. मग तुम्ही कुठेही जा, लोक सांगतात भाऊ असावा, भावंड कशी असावी तर राम लक्ष्मणासारखी, आणि भावांनी कसं वागू नये तर कौरव पांडवांसारखं वागू नये. त्यामुळे मला असं वाटतं की हजारो वर्षानंतर आपल्यापर्यंत आलेल्या साहित्य कृतीतलं जे मर्म आहे, ते मर्म जोपर्यंत प्रदूषित होत नाही, ते मर्म जोपर्यंत आपल्या हातातनं सुटत नाही, तपशील बदलण्याला फार घाबरण्याचं काही कारण नाही. तपशील बदलणार. अहो, रामानंद सागरांच्या सिरियल मधला सुद्धा किती तपशील बदललेला होता. कशा पद्धतीचे सगळी ती पात्र त्यांनी त्यांच्या पद्धतीने रंगवली. तरी सुद्धा रामायण संपल्यानंतर काय उरतं, तर याचा त्याग उरतो. उपभोगापेक्षा त्यागाची संस्कृती महत्वाची ठरते. विचार आणि अविचार यांच्यामधलं युद्ध उरतं. आणि पुन्हा एकदा आपल्याला असंच वाटायला लागतं, कुठलाही पक्ष असो तो सांगतो आम्हाला रामराज्य आणायचं. हे जे मूळ मर्म आहे ते जोपर्यंत प्रदूषित होत नाही आणि ते जोपर्यंत बदललं जात नाही, तोपर्यंत तपशील बदललेला असतील त्याला घाबरायचंच कारण नाही. दुसरं असं आहे, म्हणजे मी परत सांगतोय की त्या उत्तरकांडापासून मी पळ काढलेला नाही. मला असं वाटतं की समाजामध्ये जेव्हा अस्पृश्यतेचा अत्यंत वाईट अशा पद्धतीचा, विदारक अशा पद्धतीचं चित्र दिसायला लागलं, त्यावेळेला शंभुकाची हे कथा त्या ठिकाणी निर्माण झाली असणार की समाजामधल्या नाडल्या गेलेल्या आणि त्रास होणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त होतात आणि एक कथा तयार होते. आणि म्हणून नारद सांगतात वाल्मिकींना
की आता हे तुझं उरलेलं नाही, हे बदलणार. लोक आपल्या पद्धतीने हे सगळं सांगणार आणि आपली दुःख, आपली मानसिकता कालसुसंगत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मांडत राहणार. आता तू या ग्रंथापासून वेगळा हो. आपल्याकडची गंमत बघा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठलाही धर्मग्रंथ नाही, पण आपल्या नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या कल्पना या 2 पुस्तकांनी आपल्याला दिलेल्या आहेत. एक लेखक म्हणून याच्यासारखा गर्वाचा दुसरा विषय असणार नाही असं मला वाटतं. आपल्या नैतिकतेच्या सगळ्या कल्पना रामायण आणि महाभारत या 2 पुस्तकांनी आपल्याला दिल्या आहेत आणि आपण त्यांना धर्मग्रंथ म्हणू लागलो. धर्मग्रंथ म्हणून त्याची निर्मिती झालेली नाही. ती निर्मिती झाली 2 पक्षांना लागलेला एक बाण आणि एक संवेदनशील आणि चिंतनशील लेखकाच्या मनामध्ये उमटलेली ती एक आग, त्याच्या मनामध्ये झालेली ती जखम, आणि त्या जखमेतनं हा सगळा पसारा निर्माण झाला. समाजाने कसं वागायचं, कसं वागू नये, काय केलं तर शिक्षा मिळेल हे सांगण्यासाठी हा धर्मग्रंथ लिहिलेला नाही, पण तो धर्मग्रंथ होतो कारण तो या संस्कृतीला मार्गदर्शन करताना आपल्याला दिसतो. किती महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. शबरी जेव्हा रामाला भेटते आणि ती सांगते तुझ्या भेटीसाठी मी थांबले आहे, आता मी जाते. आणि मग साहजिकच मला असं वाटतं की शबरी अशिक्षित आहे. बरं, तिथे सुद्धा ते बोरं वगैरे वाल्मिकी रामायणातलं नाही, तुलसी रामायणामध्ये ते आलेले. मी गमतीने असं म्हणतो की वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर तुलसीदासांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्यामधल्या कवींनी चिंतनाचं जे काही जागा होती ती त्यांच्यातल्या कवींनी घेतली. गंमत असते, तुम्ही जर चिंतनशील असाल तर तुम्ही रामायणावरती एखादा वैचारिक ग्रंथ लिहिता, तुम्ही अभ्यासक असाल तर PhD करता, तुम्ही जर कवी असाल तर तुलसीदासांसारख्या अत्यंत सुंदर अशा पद्धतीने तुम्ही रामकथा सांगायला लागता. आणि मग ती रामकथा सांगताना ते स्वतःच्या पद्धतीने ती सांगायला लागतात. आणि मग शबरीची बोरं वगैरे या सगळ्या गोष्टींचा जन्म येतो. तपशील बदलतो, मूळ ढाचा बदलत नाही. तर शबरीला जेव्हा राम भेटतो तेव्हा ती म्हणते मला मिळेल का रे मोक्ष? राम म्हणतो मग दुसऱ्या कुणाला मिळणार? ती म्हणते अरे मी तपश्चर्या केली नाही, मी काही वाचलं नाही, मला वेद माहित नाही, मला काही माहित नाही. तर राम म्हणतो तुझ्या भक्तीने हे सगळं तू मिळवणार आहेस. आणि मग असं लक्षात येतं की जे वारकरी विठुरायाचा गजर करत जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा भक्ती मार्गाने ते परमेश्वरापर्यंत पोहोचतात. शबरी सुद्धा भक्तीच्या मार्गाने पोहोचणार आहे. काही लोक विद्वत्तेने, तपश्चर्येने, अत्यंत जाणीवपूर्वक सगळं काही समजून घेऊन ब्रह्म या गोष्टीचा साक्षात्कार होऊन कदाचित मोक्ष मिळवतील. पण अगं तू तुझ्या केवळ भक्तीने, निस्सीम भक्तीने तो मिळवणार आहेस असं त्या ठिकाणी तिला सांगितलं जातं. आणि त्यामुळे रामकथा ही खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे. तिला इतके वेगवेगळे पदर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ती मांडली जाऊ शकते. ज्या वेळेला श्याम बेनेगलांनी एक चित्रपट केला होता कलियुग नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी शर्ट पॅन्ट वगैरे अशा पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन वगैरे या सगळ्या इंडस्ट्रीज वगैरे दाखवून त्यांनी महाभारत मांडलं होतं. याचं कारण परत तेच आहे, तपशील बदलला जाऊ शकतो, मूळ जे आहे ते बदललं जात नाही. आणि म्हणून ही कादंबरी लिहित असताना मला एका गोष्टीचं आव्हान होतं की केवळ क्रिएटिव्ह लिबर्टी या नावाखाली गोंधळ घालायचा नाही. म्हणजे आपल्याकडे जे चालतं ना की चंद्रमुखी आणि पारो एकत्र नाचताना दिसतात, तिथे मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचताना दिसतात. या क्रिएटिव्ह लिबर्टीपेक्षा मी असं म्हणेन की हा क्रिएटिव्ह उत्मात आहे. काहीही 2 गोष्टी एकत्र येऊन तुम्ही आणू शकत नाही. इथे मंदोदरी आणि सीता एकत्र येतात, त्या वातावरणामध्ये त्या एकत्र येऊ शकतात आणि आपला आब त्या सोडत नाही. जेव्हा मंदोदरी येते तेव्हा सीता तिच्या पायाला हात लावून नमस्कार करते आणि तिच्या असं लक्षात येतं की ही मुलगी सुसंस्कारी तर आहेच, परंतु तिला या गोष्टीची जाणीव आहे की हे कर्म माझ्या नवऱ्याचं आहे, त्यात मी सहभागी नाही. ती बिभीषणाला सांगते. बिभीषण म्हणतो मला गद्दार म्हटलं जाईल, मला या राज्याचा द्रोही म्हटलं जाईल. तर ती त्याला असं सांगते की हे राज्य जर वाचवायचं असेल तर तुला हा द्रोह केला पाहिजे, कारण तू तुझ्या विचारांशी द्रोह करत नाहीयेस, तू तुझ्या राजाशी द्रोह करतोय. तुझा राजा चुकीचा आहे, त्याच्यावर चालून येणारा राजा हा सत्य आहे, खरा आहे.
राजाशी द्रोह करतोयस, विचाराशी आणि विचारसरणीशी द्रोह करत नाहीयेस. आणि म्हणून जेव्हा तो तिकडे जातो, त्याच्यानंतर युद्ध जिंकलं जातं, तेव्हा राम त्या ठिकाणी लक्ष्मणाला सत्तेवरती बसवतो आणि परत येतो, असंही आपल्याला वाचायला मिळालं असतं. परंतु या युद्धाचा अविचाराचा पाडाव हा पाया असल्यामुळे साम्राज्य विस्ताराची विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. कुठेही रामाने इतको मैलोन मैल योजने, कित्येक योजने चालून गेला, पण कुठेही त्यांनी राज्य निर्माण केलं नाही. त्या राज्यावरती स्वतःचा अंमल त्यांनी चालवला नाही. याचं कारण प्रत्येक राजा आणि त्याच्या सीमांचा आदर करणं हे रामाचं अत्यंत महत्वाचं काम होतं. ज्या वेळेला तो भरताला गादी देऊन टाकतो आणि भरताला ते मान्य नसतं, भरत परत येतो, तेव्हा परत एकदा कल्पनेने मी एक प्रसंग असा लिहिलाय की सगळे येतात, बसतात आणि त्याच्यानंतर काही फिरायला म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातनं सगळा तो जो आवेग असतो त्यातून कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जावं म्हणून ती बाहेर पडते. सीता तिला बरोबर घेऊन जाते आणि कैकेयी आणि सीता यांच्यामध्ये एक संवाद त्या ठिकाणी मी लिहिलेला आहे. कैकेयी म्हणते की मी रघुकुल ओळखलंच नाही, मला असं वाटलं माझा मुलगा आनंदी होईल सत्तेवर बसल्यामुळे, मी आनंदी झाले आहे. तर एका परीने ते राज्य त्यांनी परत रामाला देऊन टाकलं, त्याच्या पादुका घेऊन आता तो चाललाय, म्हणजे रामच सत्तेवर मध्ये बसलेला आहे. मला हे कळलंच नाही रघुकुल काय आहे, ते भावाभावांचं प्रेम काय आहे, आपल्या तत्वाशी किती ते एकनिष्ठ आहे, ते मला कळलंच नाही. माझं काही चुकलं का ग? आणि त्यावेळेला तीच सांगते की हा माझा लढा रामाशी नाही, सीते तुझ्याशी नाही, आणि तो नव्हताच. याचं कारण असं, आजही अयोध्येमध्ये जानकी महल नावाचं एक वास्तू आहे. ती वास्तू म्हणे लग्नानंतर सीतेला कैकेयीनं दिली होती की राम वनवासाला निघून जाईल, तू इथे राहायचं. ती तिथे राहिली नाही. ती म्हणते माझा लढा रामाशी नाहीये ग, माझा लढा नियतीशी आहे, माझ्या प्रारब्धाशी आहे. कसा काय? तर मला असं सांगण्यात आलं होतं की बाकीच्या राण्या ज्या आहेत त्या गर्भवती होऊ शकत नाही आणि म्हणून हे पायस तुला दिलं जाणार आहे. मी स्वप्न पाहिली माझा मुलगा राजा होईल, मी राजमाता होईल, परंतु नियती असा काही खेळ खेळली की काही मिनिटं, काही सेकंद कौसल्याचा मुलगा जन्माला आणि त्या काही सेकंद, त्या काही क्षणांमध्ये माझं सगळं स्वप्न धुळीला मिळालं. मी नियतीला म्हटलं मी लढेन तुझ्याशी, मी हे मिळवेन. मी हे मिळवायला गेले ग, मी नियतीशी लढायला गेले, पण नियतीने बघ मला कसं पराभूत केलं. माझा मुलगा राम तर वनवासाला गेला, पण माझा मुलगा गादीवरती बसलेला नाहीये, रामाच्या पादुका घेऊन तो बसलेला. हे कैकेयीच्या मनात आलं होतं का तर मला माहित नाही, पण मला जी कैकेयी दिसत होती त्या कैकेयीच्या मनामध्ये निश्चितच हा प्रश्न येणार आणि वाल्मिकींना असं वाटणार की हे मी लिहिलेलंच नाही, निश्चितच. पण मला असं वाटतं की मला त्या पात्रांची जी एक चौकट त्या ठिकाणी मिळते ना, त्या चौकटीच्या बाहेर न जाता हा विचार मी करायला लागतो आणि मी कादंबरीकार असल्यामुळे त्यातून मी प्रसंगांची ती गुंफण करायला लागतो. तिथे सुद्धा गंमत बघा, राज्य कसं चालवायचं याच्यावरती राम आणि सीता दोघांनी जो उपदेश केलेला आहे तो आजही खरं तर मुलांना शिक्षणासाठी द्यायला हरकत नाही. कुणावरती विश्वास टाकायचा, कुणावरती विश्वास टाकायचा नाही, कुठल्याही परकीय व्यक्तीवर विश्वास टाकून आपलं राज्य त्याच्या किंवा तिच्या हातात द्यायचं नाही. असंख्य प्रकारचे जे काही उपदेश त्या ठिकाणी केलेले आहेत ते कुठल्याही राजाला किंवा कुठल्याही शासनाला अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या पद्धतीनेच भरताने राज्य केलं पाहिजे अशा पद्धतीचा दंडक घालून दिला गेला होता. आणि म्हणून एकाच वेळेला रामायण, मी नेहमी असं म्हणतो, श्रेष्ठ कलाकृती प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर तुमच्याशी त्या त्या भाषेमध्ये बोलते. म्हणजे मी ज्या टप्प्यावरती आहे त्या टप्प्यावरती ती येते. मी लहान होतो तेव्हा मला ते मारुती उडाला, शेपटीला आग लावली आणि ते सगळं आग लागली, त्याने खांद्यावर, हे मला फार छान वाटायचं. या गोष्टीमध्ये मी रमायचो आणि आपणही रमला असा त्या वयामध्ये. कालांतराने मला असं दिसायला लागलं, महाभारत वाचताना सुद्धा, महाभारत सुद्धा असाच श्रेष्ठ ग्रंथ आहे, माझ्या असं लक्षात आलं महाभारत तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल एक भान देतो. मला नेहमी असं वाटतं की कुठलीही साहित्यकृती, कलाकृती 3 भागामध्ये विभागली जाऊ शकते. एक म्हणजे काही साहित्यकृती मनोरंजन करतात, काही तुम्हाला सभोवतालचं भान देतात, तुमच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक
परिस्थितीबद्दल तुम्हाला अवगत करतात, तुम्हाला भान देतात आणि तुमची परिपक्वतेचा तुमचा परीघ वाढवतात. आणि काही कलाकृती तुमच्या चिरंतन प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या मनामध्ये ते प्रश्न निर्माण करतात. रामायण आणि महाभारत या कलाकृती अशा आहेत की एकाच वेळेला या तीनही गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही ज्या परिपक्वतेच्या टप्प्यावरती आहात, मी ज्या परिपक्वतेच्या टप्प्यावरती असेल, तिथे येऊन ते आपल्याशी बोलतात, लहानपणी मनोरंजन करतात, नंतरच्या काळामध्ये आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचं भान देतात. समाज असा असतो, नाती अशी असतात, शासन असं असतं, प्रजा अशी असते, स्वप्न अशी असतात, नियती अशी असते, कर्म असं असतं. या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल आपल्याला आपलं भान देतात आणि जग आणि जगणं याच्याबद्दलचं आपलं भान असतं ते विस्तारलं जातं, आपली समज वाढवतात. आणि आणखीन एका परिपक्वतेच्या टप्प्यावरती जेव्हा आपण जातो तेव्हा या सगळ्या पलीकडे जाऊन आपण चिरंतन प्रश्नांचा वेध घ्यायला लागतो आणि विचार करायला लागतो. या दोन कलाकृतींना श्रेष्ठ यासाठी मानलं गेलं आहे की एकाच वेळेला या तीनही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात आणि हळूहळू आपल्याबरोबर त्या आपल्याला उन्नत करत जातात. आणि कालांतराने आपल्या असं लक्षात येतं की या दोन पुस्तकांचं वाचन लहानपणापासून सतत केल्यामुळे प्रत्येक वेळेला ते आपल्याकडे काहीतरी नवं घेऊन येतात. आणि म्हणून माझ्यासारखा लेखकच नव्हे तर हजारो लेखक या देशामधले परत का त्या रामायण आणि महाभारताकडे वळतात, का सतत रिव्हिजिट करतात, त्याचं कारणच ते आहे कारण ते आपल्याला तपासून पाहायला लागतात. आम्हाला तपासतो की आम्हाला काय कळतं आहे जगाबद्दल आणि जगण्याबद्दल आम्हाला काय कळलं आहे याबद्दलचा विचार आम्ही त्या ठिकाणी करायला लागतो. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं की मी रामायण किती सांगितलं यापेक्षा मला रामायण किती कळलं आणि ते मला कसं दिसलं. आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ, मग मी अध्यात्म रामायण वाचलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वशिष्ठ रामायण, अशी वेगवेगळ्या प्रकारचं रामायण वाचलं, तुलसी रामायण वाचलं. या सगळ्यातनं मला काही कवडसे मिळत गेले, काही तुकडे मिळत गेले आणि त्या सगळ्या तुकड्यांना मी माझ्या विचारांची काही प्रमाणामध्ये चिंतनाची जोड देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग अचानक या रामकथेबद्दल बोलत असताना, माझी कादंबरी वाचल्यानंतर बोलत असताना अचानक अरुणा ढेरे असं म्हणाल्या की सीता शक्ती याचा प्रत्यय यामध्ये येतो. आणि अचानक मी खाडकन जागा झालो आणि म्हटलं, अरे आजवर आपण रामरक्षा रटली, पाठ म्हटली, पण आपण या शब्दाला का नाही अडखळलो. ती अबला होती, ती दुःख सहन करणारी होती, ती अत्यंत सामान्य अशा पद्धतीची स्त्री होती, मग तिला सीता शक्ती ही असं का म्हटलं, मी त्या शब्दाला का नाही अडखळलो याचं वैषम्य मला वाटायला लागलं. पण मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा मी रामायण वाचलं तेव्हा मला असं वाटलं की पूर्णपणे त्या शब्दाचा अर्थच मला या वाल्मिकी रामायणानं सांगितला. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे वाल्मिकी रामायणातल्या पानापानात दडलेली जी सीता आहे ती सीता कुठेतरी मला सापडत गेली आणि ती मी माझ्या परीनं मांडली. सीतेचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी कितीही झाल्या तरी सुद्धा मी असं म्हटलं की मूळ ढाचा संपत नाही आणि म्हणून एकही देऊळ आपल्याला असं सापडत नाही की ज्यामध्ये राम आणि सीता एकत्र नाही. आता कुणीतरी असं म्हणेल की अयोध्येतलं राम मंदिर आहे, तिथे कुठे आहे सीता. पण गमतीचा भाग असा आहे की तो राम लल्ला आहे, तो छोटा राम आहे. त्याच्या वरच्याच याच्यामध्ये जेव्हा रामाच्या दरबाराचा संपूर्णपणे भाग असणार आहे त्या दरबारामध्ये सीता आपल्याला कायमच रामाच्या बरोबर असते. याचं कारण असं की रामराज्य हे सीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. रामराज्य त्याचा कणा सीता असल्यामुळे आपण त्याचा विचारही तसा करू शकत नाही. रामायणाचे इतके वेगवेगळ्या प्रकारचे पैलू, मोरारी बापू हरियाणवी यांचं रामायणाची रामकथा मी 10 दिवस लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये असताना ऐकली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायण जेव्हा तुमच्या हृदयाला आणि तुमच्या बुद्धीला पूर्णपणे पोहोचलेलं असतं, तुम्ही हृदयाने आणि बुद्धीने जेव्हा राम जाणलेला असतो ना तेव्हा ते कसं अचानक स्फुरतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गदिमांचं रामायण आहे, गीत रामायण. त्यातले किस्से तर असे आहेत की कविताच पूर्ण झाली नव्हती
बाबूजी चिडतायत, वेळ जाहीर करून ठेवलेली आहे की सकाळी अमुक अमुक वाजता आता हे गाणं आपल्याला ऐकायचं आहे. स्टुडिओमध्ये लोक येऊन बसलेत, हातामध्ये रिकामा कागद आहे, कोरा कागद आहे. घराघरामध्ये लोक, त्या काळामध्ये मी असं ऐकलंय की घराघरामध्ये लोक त्यावेळेला रेडिओच्या समोर बसलेले असायचे पूजा वगैरे आटपून. आणि जेव्हा रामायण झालं ना टीव्हीवरती, माझे वडील सुद्धा रामायण सुरू होण्याच्या आधी रामाला उदबत्ती लावायचं आणि मग रामायण पाहायला बसायचं. आता कुणी याला श्रद्धा म्हणा, कुणी याला अंधश्रद्धा म्हणा, कुणी काहीही म्हणा, त्यांच्यापर्यंत राम कुठे पोचला, हृदयापर्यंत पोचला की बुद्धीपर्यंत पोचला हे आपल्याला माहित नाही. परंतु गदिमांच्या हृदयापर्यंत आणि बुद्धीपर्यंत तो असा पोचला होता, त्यांच्या चिंतनामध्ये तो असा विरघळून गेला होता की ते बसायचे आणि चाल ऐकायचे आणि त्यांना शब्द सुचायचे आणि असं वाटायचं, अरे बापरे, 6 महिने विचार करून कदाचित ही कविता लिहिली असेल. मग लक्षात येतं 6 महिने बसून जरी त्यांनी विचार केला नसला तरी लहानपणापासून त्यांनी जे रामायण ऐकलं आणि ते त्यांच्या मनामध्ये मुरलं, त्यातून ते सगळं निर्माण झालं. आणि म्हणून राम हा हृदयाने कळून घेता, रामायण हे हृदयाने कळून घेता येतं आणि ते बुद्धीनेही कळून घेता येतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही, कारण मला असं वाटतं की आपल्या पुराणामध्ये एक अद्भुत रस नावाचा जो रस आहे तो इतका विलक्षण पद्धतीने वापरला गेलेला आहे. जगामध्ये फार कमी वेळेला हा अद्भुत रस इतक्या विलक्षण पद्धतीने साजरा केलेला आहे. अनेकदा तो प्रतीक म्हणून येतो, अनेक गोष्टींचं ते प्रतीक असतं. धनुष्य मोडणं यामध्ये मला जे प्रतीक दिसलं ते म्हणजे अत्यंत संहारक अशा अण्वस्त्राचा नाश, हे प्रतीक मला त्याच्यामध्ये दिसलं. कारण मी आजच्या काळामध्ये त्याच्याकडे बघतो आहे, त्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं गेलं आहे. आणि म्हणून याच्यामधल्या अनेक घटनांना अंधश्रद्धा म्हणून बघण्यापेक्षा त्याच्याकडे प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे. अद्भुत रस आहे, लोकांना खिळवून ठेवण्यासाठी आहे. कारण शेवटी काय आहे ना, जे पहिल्यांदा बुद्धीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापेक्षा हृदयापर्यंत जो पोहोचतो आणि एक विश्वास निर्माण करतो आणि तिथून बुद्धीपर्यंत जो रस जातो किंवा जे साहित्य जातं ते चिरकाळ टिकतं, ते आपल्या मनाला भेटलेलं असतं. आणि म्हणून जेव्हा लोक देवासमोर उदबत्ती लावून रामायण पाहत असतात तेव्हा ते श्रद्धेने पाहत असतात. पण जेव्हा रामायण संपतं तेव्हा त्यांच्या मनामध्ये उरतं तो त्याग, त्यांच्या मनामध्ये उरतो तो अविचाराशी असलेला लढा. म्हणजे एका परीने त्यांच्या न कळत ते त्यांच्या बुद्धीपर्यंतही पोचलेलं असतं. फक्त खारीसारखे ते विद्वान नसतात, ते विश्लेषक नसतात, ते अभ्यासक नसतात, ते PhD चे स्टुडंट्स नसतात, म्हणून कदाचित त्यांना ते सांगता येत नाही. पण जेव्हा घरातली सहज एखादी बाई म्हणते कधीही बोलत असताना, राम लक्ष्मणासारखं राहावा रे बाबा, तर मला असं वाटतं की ते तिच्या बुद्धीपर्यंत पोचलेलं असतं. आपल्याला फक्त तिच्या हृदयातला कळवळा दिसतो, आपण तिच्या बुद्धीपर्यंत पोचत नाही. आणि म्हणून घराघरामध्ये ज्या वेळेला राम आणि सीता अशा पद्धतीने पोचलेली असतात तेव्हा ते काहीतरी एक विलक्षण गारुड आपल्यावरती करून जातात असं मला वाटतं. आणि हे विलक्षण गारुड लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायणाने मला घातलं. त्याच्यानंतर मला एक असा छान प्रसंग मिळाला. माझा एक मित्र राम मंदिरामध्ये तिथल्या अनुष्ठानाच्या कामावरती होता आणि तो मला म्हणाला की तुम्ही या तिथे, मी तुम्हाला मूळ मूर्तींच्या समोर अर्धा तास बसायची संधी देतो. सकाळच्या वेळेला आलात तर अनेक लोकांना ते मिळतं. पाऊस होता, मी त्या ठिकाणी जाऊन बसलो. त्या परिसरातून हिंडताना सतत मला एक गोष्ट जाणवत होती की आपण कितीही काळ ओलांडून पुढे आलो ना तरी आपलं एक नातं कुठंतरी आपल्या त्या सगळ्या परिसराशी असतं. तो भावनिक परिसर असतो. एखादी मला असं विचारलं, त्याच्यानंतर कितीतरी भूकंप झाले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे 2 खंड एकमेकांना जुळले, बाजूला झाले वगैरे, आणि मग परिसर कसं? मी म्हटलं नाही, भावनिक परिसर नावाची एक गोष्ट असते आणि त्या भावनिक परिसरामध्ये घडलेली जी गोष्ट असते ती माझ्या हृदयापर्यंत असते. आणि म्हणून अनेक गोष्टींकडे पाहत असताना मला असं वाटतं, तुमचं मन, तुमचे विचार, तुमची भावना, तुमचं चिंतन, तुमचा अनुभव, तुमच्या वेदना, तुमच्या व्यथा, तुमचे आनंद, या सगळ्या सकट आपण पाहतो. आणि या सगळ्या सकट पाहण्याची अनुमती किंवा तो पैस आपल्याला रामायण देतं. आणि म्हणून ते खूप महत्त्वाचं असतं. रामकथेकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोक पाहतात, वेगवेगळ्या पद्धतीने रामकथा सांगितली जाते, आजच्या काळाशी सुसंगत अशी. मी जेव्हा लिहिलं त्याच्यानंतर
माझ्या कादंबरीतलाच तो प्रसंग आहे की वाल्मिकी वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या रामकथांबद्दल चिंतन करत जातात. नौटंकीचा खेळ सुद्धा ते पाहतात. आता नौटंकीची एक गंमत सांगतो, म्हणजे रामलीला, नौटंकी नाही रामलीला. आता रामलीलेचा आमच्याकडे जेव्हा मी दिल्लीमध्ये खेळ पाहिला, मला वाटतं 87 वगैरे साली, तेव्हा तो खेळ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये एक असा प्रसंग होता की सीता सासरी जाते. बरं, तिथे युपी मध्ये एक एक गावातला श्रीमंत माणूस एक एक पात्र रंगवायला घेतो. मी लक्ष्मण रंगवणार, आणि तो असा प्रयत्न करतो माझा लक्ष्मण रामापेक्षा जास्त दागिन्यांनी मडलेला असतं पाहिजे, माझी सीता. हे जी एक कॉम्पिटिशन असते त्या पद्धतीने. तर त्या दिवशी सीता जेव्हा सासरी गेली तेव्हा ज्यांनी सीता हे पात्र, आपल्याकडे तो पुरुषच होता काम करणारा, ते पात्र जेव्हा आपल्या बरोबर घेतलं, म्हणजे रंगवायला घेतलं किंवा त्या पात्राला सजवायला त्यांनी स्पॉन्सर केला, आजच्या काळामध्ये जर म्हणायचं तर सीता सासरी जाताना टीव्ही, फ्रीज, कॉट, गोदरेजचं कपाट या सगळ्या गोष्टी घेऊन गेली. आमची सीता आहे. आता गंमत अशी आहे की हे काय आहे, एखादा माणूस म्हणेल, पण मला तसं वाटत नाही. एक नाटकवाला म्हणूनही मला तसं वाटत नाही, कारण त्याच्या भावनेशी जोडलेली जी सीता आहे त्यानं त्याच्या श्रीमंतीची व्याख्या केली. त्यानं त्याच्यातल्या बापाने माझी मुलगी कशी सासरी जाईल हे सीतेमध्ये पाहिलं, आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रमामध्ये त्यांनी ते दिलं. मला असं वाटतं वाल्मिकीही याला कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्शन घेणार नाही. आपण घेणारे कोण? नाटकामध्ये गंमत अशी, थोडं महाभारताकडे येतो. तेरेकुत्तूमध्ये एक आम्ही नाटक करत होतो, द्रौपदी वस्त्रहरण नावाचं, पाहायला गेलो होतो. आणि त्या ठिकाणी नाटक सगळं छान चालू होतं. अचानक नाटक थांबलं. सगळे कलाकार कर्टन कॉल असल्यासारखे एकत्र आले. एक जण समोर बसला, पाठ मांडला, काहीतरी यज्ञासारखं केलं, पूजा केली, सगळ्यांनी हे केलं, आणि परत नाटक सुरू झालं. नाटक संपल्यावर आम्ही त्यांना विचारलं, हे मध्येच काय झालं, कसली पूजा केली? तर नाही, काय आहे, पूजा करून आम्ही द्रौपदी मातेला सगळ्या कलाकारांनी सांगितलं की माते, आताच्या प्रसंगामध्ये आमचा दुःशासन आणि आम्ही तुला शिव्या देणार आहोत, आम्ही तुला अपशब्द उच्चारणार आहोत, आम्ही तुझं वस्त्र फेडणार आहोत, आम्ही या सभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत उत्कटतेने तुझं वस्त्रहरण करणार आहोत, तुझा अपमान करणार आहोत. पण विनंती अशी आहे, हा अपमान आम्ही कॅरेक्टर्स म्हणजे अभिनेते करत नाही आहोत, तर आमचं पात्र जे आहेत, आमची पात्र, ते तो अपमान करतायत, हे तू समजून घे आणि आम्हाला माफ कर. आता हे किती गमतीची गोष्ट आहे बघा, की कुठलीही कलाकृती जेव्हा सामान्य माणसाची होते ना, तेव्हा सामान्य माणूस आपल्या नजरेतनं त्याच्याकडे पाहायला लागतो आणि मग ती त्याची होते, त्याच्यावरती त्याच्या कर्त्याचाही अधिकार राहत नाही. आणि म्हणून जर कुणी असं म्हणत असेल की हेच रामायण आहे, हे असं नव्हतंच, तर मी असं म्हणेन की हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये ही काळ्या दगडावरची रेघ असू शकत नाही. मला अशी सीता दिसते, पण हे करत असताना त्या संपूर्ण कलाकृतीचं जे मर्म आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे. राम आणि सीता नाकारणं आपल्याकडे काही फार कौतुकाचं किंवा काही फार बंडखोरीचं वगैरे असं लक्षण असण्याचं काही कारण नाही. पण ही बंडखोरी आपल्याकडेच दाखवली जाऊ शकते. अन्य ठिकाणी जाऊन तुम्ही अन्य काही गोष्टी जर नाकारायला लागल्या तर काय होतं हे माहीत असल्यामुळे त्या गोष्टी नाकारल्या जात नाही, मौन बाळगलं जातं. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे वेगळ्या कलाकृतीचं निर्माण त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून ही सीता नाकारा, राम सगळं नाकारा, पण आधी समजून घ्या. आणि मग त्यातलं तुम्ही तपशील कितीही नाकारले तरी तुम्हाला मर्म नाकारता येणार नाही. कारण मर्म हेच आहे की राम हा विचार आहे आणि सीता हा रामराज्याचा कणा आहे. रामायण लिहिलं जात असताना एक ग्रंथ म्हणून, एक पुस्तक म्हणून लिहिलं गेलं. आता ते पुस्तक उरलेलं नाही, तर आता ती मोजपट्टी आहे, तो मापदंड आहे आपल्या नैतिकतेचा, आपल्या चांगल्या वाईटाचा. आपण सुदैवी आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये आपण आपल्या मोजपट्टीला सुद्धा प्रश्न विचारू शकतो. पुढे येणारे जे लोक असतील ते प्रश्नही विचारतील, त्यात नवी भर घालतील. जे काल सुसंगत नाही ते कदाचित काढून टाकतील आणि पुढे जातील. जसा त्या ठिकाणी टीव्ही आला आणि गोदरेजचं कपाट आलं, तसं आणखीन काही त्या ठिकाणी येईल आणि हे पुढे चालू राहील. याचं कारण असं मला वाटतं की जोपर्यंत माणसाचं जीवन आहे, जोपर्यंत षड्विकार आहेत आणि 9 रस आहेत,
तोपर्यंत त्याचा पूर्णपणे परिपाक असलेलं, समावेश असलेलं रामायण सुद्धा तितकंच चिरकाळ टिकणार आहे. आणि मला असं वाटतं, आणि म्हणूनच रामायण ही आपल्या संस्कृतीची सगळ्यात महत्त्वाची देणगी आहे असं म्हणायचं का रामायणाने ही संस्कृती निर्माण केली आहे असं म्हणायचं, हाही एक चिरंतन प्रश्नच आहे. हा प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतो आणि या ठिकाणी इतक्या विद्वज्जनांच्या समोर बोलण्यासाठी आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपले अत्यंत मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद अभिरामजी. राष्ट्र बुडाली नृपथोर गेले, कवी नदी मात्र अनंत ठेले. भागीरथीला खळलेश नाही, अखंड रामायण लोक गाई. भागीरथी जशी वाहत होती, शरयू जशी वाहत होती, रामलल्लांचं पदस्पर्श त्यांना झालाय, ती ज्या युगात जशी वाहत होती तशीच आजही वाहते. आणि आजच्या युगाला साजेसा युगधर्म शरयू तीरावरती घडतो. नवं रामायण घडतं, 200 रामायण काय याच्या पुढे सुद्धा किती घडतील. तसं त्याच नव्या परंपरेमधलं आणि तुमच्या माझ्या आजच्या काळाला सुसंगत असणारी सीता सांगणारं जे सीतायन आहे ते अभिरामजींच्या सीता शक्ती तिचं जे रूप आहे ते या कादंबरीतनं नक्कीच आपल्याला प्रत्ययाला येतं. अनेकांनी वाचली असेल, जे वाचले नसेल त्यांनी आज ती नक्की अनुभवा, नक्की वाचा. मी फक्त एक माझा छोटासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते की रामायण बोलतं ना आपल्याशी. आपण ज्या, तुम्ही आत्ता जे म्हणालात की आपण ज्या टप्प्यावर असतो तिथे आपल्याला काहीतरी वेगळं सांगत राहतं. मला अशी एक काय म्हणतात सॉफ्ट कॉर्नर मला शत्रुघ्नाबद्दल आहे हो. शत्रुघ्नाबद्दल रामायण काही बोलत नाही हो. म्हणजे गदिमांच्या गीतरामायणामध्ये अनेक मानवेतर पात्र सुद्धा बोलतात, पण शत्रुघ्नाबद्दल कुणीही काही बोललेलं नाही. म्हणजे त्याची अवस्था काय आहे, राम वनवासात गेलाय, सीतेसह गेलाय, लक्ष्मण एकटा गेलाय, उर्मिलेला मागे ठेवून गेलाय, भरताने पादुका आणल्यात पण तो नंदीग्रामात आहे. म्हणजे राज्य शकट हाकण्यासाठी शत्रुघ्न राजवाड्यात एकटा आहे. आणि तो राजवाड्यात एकटा आहे, त्याच्याबरोबर त्याची ही एक वहिनी आहे, त्याची बायको आहे आणि त्याच्या 3 आई आहेत की ज्या विधवा आहेत. म्हणजे सगळ्यांचं मन सांभाळायचं आहे, हे प्रचंड मोठं राज्य सांभाळायचं आहे, 13 वर्ष सांभाळायचं आहे आणि शत्रुघ्न एक हाती हा सगळा कारभार चालवतोय. काय अशक्य नव्हतं काय, राज्यावरती अयोध्येवरती आक्रमण होणं सहज शक्य होतं, पण शत्रुघ्नाने हे होऊ दिलं नाही. सर काय उत्तर असेल याचं मी विचार करते. तुम्हाला कधी याच्यातनं काही किंवा तुम्ही की मी खूप विचार करते या प्रश्नाचा की शत्रुघ्नाला हे जे सोसावं लागलंय, शत्रुघ्नाने हा जो लढा दिलाय त्याच्याबद्दल आमचे लेखक, आमचे कवी, आमचे गीतकार का शांत बसले. खूप मोठे माझ्याच्याने होईल असं माहित नाही मला, पण खरंच हा खूप प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला रामायण वेगळं काही घडवतं आपल्याबद्दल किंवा आपल्याला विचार करायला भाग पडतं. तसा हा माझ्या मनातला प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न जे सीतेबद्दलचे होते ते मात्र अभिरामजींच्या कादंबरीतनं फार लीलया उलगडले गेले, फार स्पष्टपणे सीता समोर दिसू लागली. हे त्या कादंबरीचं आणि आपण वाचक म्हणून आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. तर हा सगळा प्रवास सीतेबद्दलचा आपल्यासमोर उलगडला गेला अभिरामजींच्याच वाणीद्वारे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानते आणि एकदा टाळ्यांनी आपण सर्वांनी माझ्या आभाराचं सामील व्हावं. पुढच्या 2 कार्यक्रमांचं आमंत्रण आपल्याला सगळ्यांना देते. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक पुन्हा एकदा अशोकजी समेळ आपल्याकडे येणार आहेत आणि ते द्रौपदी उलगडणार आहेत. त्यामुळे पुढचा विषय सर खूप सुंदर आहे. तारीख राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवरती ही सीता ही कादंबरी घरपोच मिळेल हे एक सांगायचं आहे. तारीख 20 तारखेला अशोकजी समेळ आपल्याकडे येत आहेत आणि द्रौपदीवरती व्याख्यान आहेच. त्याचं इन्व्हिटेशन तुमच्याकडे येईलच. आणि 26 तारखेला प्राध्यापक नरेंद्र पाठक आपल्याकडे येत आहेत आणि सावरकरांचं साहित्य याच्यावरती सगळा कार्यक्रम होईल.
आणि 30 तारखेला 28 तारखेला शमिका भिडे यांचं गायन आहे. त्यामुळे पुढचे 3ही कार्यक्रम म्हणजे आता हे महिन्याचे पूर्ण 4ही कार्यक्रम खूप छान वक्ते आणि गायक यांच्या उपस्थितीने इथे रंगलेले आहेत. त्यातलं पहिलं पुष्प आज झालंय. मी खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा देते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते.